हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुमचं परत एका व्हिडिओमध्ये. आणि जसं तुम्ही बघितलं, ही होती गावाकडची सकाळ. आशा करतो तुम्ही मजेत असाल. मी आलेलो आहे माझ्या गावाला आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझं गाव आणि देणार आहे माझ्या घराचा होम टूर सुद्धा. आणि मी सध्या आलेलो आहे मॉर्निंग वॉकला. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर तुम्ही बघू शकता, सूर्य इतक्या वर आलेला आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि मी आलेलो आहे शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्याकडे मॉर्निंग वॉकसाठी. तर इथे एकही माणूस तुम्हाला दिसणार नाही, एकही गाडी तुम्हाला दिसणार नाही. माणूस तरी कदाचित दिसून जाईल. आणि ही आहे गावाकडची शुद्ध हवा. आपण शहरामध्ये मॉर्निंग वॉकला जातो तर गाड्या किंवा मॉर्निंग वॉकच्या लोकांची गर्दी असते. पण इथे तुम्ही बघू शकता, फक्त किड्यांचा आवाज येतोय. जे किडे रात्री किर किर करतात त्या किड्यांचा आवाज येतोय. मी तुम्हाला दाखवतो तो कुठला किडा आहे. तर हा आहे तो किडा. माशीसारखाच असतो पण थोडा मोठा असतो. तर माझ्या मागे जे आहे हे आहे बाभळीचं झाड. याला बाभूळ असं म्हणतात आणि याला अशा प्रकारच्या शेंगा लागतात. आणि हे जे बाजूला तुम्हाला दिसते हे या शेंगातली बी आहे. याला खेड्यातल्या भाषेत दामोटे असं म्हणतात. तर ही बी आम्ही लहान असताना जमिनीवर घासायचो, फरशीवर घासायचो आणि याचा चटका, जोरदार चटका लागतो. तर हेच ते दामोटे. तुम्ही खेळले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हे आहे एका पक्ष्याचं घरटं. पक्षी आतमध्ये बसला आहे. त्याची चोच दिसते बाहेर. मी व्हिडिओ जरा स्लो करतो म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल, नाहीतर तो उडून जाईल. आणि इथे आतमध्ये त्यांनी अंडी पण घातलेली आहेत. तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यात दिसणार नाहीत, पण 2 अंडी आहेत. तर याला आम्ही गोखरू म्हणायचो लहान असताना. आणि हे जर कोणाला फेकून मारलं तर हे त्याच्या कपड्याला जाऊन चिटकतं. तर सगळेच पक्षी झाडावर घरटी करतात असं नाही. हा एक असा पक्षी आहे, पक्ष्यांचं घरटं म्हणजेच घर ते अशा ठिकाणी बनवतात. इथे सहजासहजी कुठला प्राणी पोहोचू शकत नाही किंवा माणूस पोहोचू शकत नाही. अशा आडगडीच्या ठिकाणी हे पक्षी आपलं घरटं माती कोरून त्याच्या आतमध्ये अंडी घालतात. हे आहे ते पक्ष्याचं घर. तर असे तुम्हाला इथे झाडाला लागलेले भरपूर दिसतील. तर याला काय म्हणतात तुम्ही नक्की मला सांगा. हे एका किड्याचं घर आहे, ज्याच्यामध्ये तो किडा आपले लार्वा सोडतो आणि नंतर ते मोठे झाल्यावर यातून उडून जातात. तर याला काय म्हणतात तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. तर ही आहे एक शेतामधली विहीर. तर भर उन्हाळ्यामध्ये या विहिरीला इतकं पाणी आहे, याचा अर्थ वर्षभर या विहिरीला पाणी असतं. तर तुम्ही बघू शकता, हा आहे पांदन रस्ता, जो लोकांनी जाऊन जाऊन किंवा बैलगाड्यांच्या चाकांमुळे पडलेला हा रस्ता आहे. याला पांदन रस्ता म्हणतात. आणि या बाजूला आहे एक शेत, दुसऱ्या बाजूला एक शेत आहे आणि याला म्हणतात शेताचा धुरा म्हणजे शेताचा काठ. तर या धुऱ्यासाठी कितीतरी शेतकऱ्यांमध्ये भावाभावांमध्ये वाद होतात, तोच हा धुरा. आणि तुम्ही बघू शकता शेतामध्ये पराठी आहे. पराठी म्हणजेच कापूस. यवतमाळ जिल्हा हा कापसासाठी प्रसिद्ध आहे. यवतमाळला कॉटन सिटीसुद्धा म्हणतात. तर तोच हा कापूस. आता तर कापूस नाही आहे, कापूस काढून घेतलेला आहे. वाढलेली पराठी आहे तर ती पण आता काढून घेतील, कारण लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. तर ती पराठी पण काढून घेतील. चला तर.
तर मॉर्निंग वॉक संपता संपता मला साकीब भाऊ भेटले आणि बैलगाडी घेऊन शेतात चालले होते. त्यांनी मला लिफ्ट दिली. तर आपण चाललो आहे आता घरी. तुम्ही बघू शकता हे त्यांचे बैल आहेत. हां, चलो मैं उतर जाता है. चलो साकिब भाई, थैंक यू. तर हे आहे माझ्या गावातलं बस स्टॉप आणि हा रोड चाललाय तालुक्याला. हा रोड चाललाय जिल्ह्याच्या ठिकाणी आणि या बाजूला आहे रोडच्या पलीकडे माझं गाव आणि हे आहे माझं घर. चला. तर मस्त बाहेर आंघोळ करून मी झालो आहे रेडी. आता मी तुम्हाला दाखवतो माझं घर. ही आहे आमची वसरी. इथे जनरली आई बाबा बसलेले असतात, कधी आराम करत असतात, चहा प्यायला संध्याकाळी इथे बसलेले असतात. चला तर मग आतमध्ये. तर हा आहे माझ्या घराचा हॉल. इथे बसून मी माझ्या ऑफिसचं काम करतो. सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे. तर हाच माझा ऑफिस टेबल तुम्ही समजू शकता. इकडे आहे किचन, स्पेशियस आहे. ही आहे माझी आई. आई हाय कर, सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हां, तर इकडे आहे वॉशिंग एरिया. जनरली भांडे वगैरे इकडे धुतो आम्ही. आणि या बाजूला आहे वर जायला जिना. चला तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवतो. तर या घरी आम्ही राहायला आलो 2013 मध्ये. आणि ही सगळी जी झाडं आहेत ही आईबाबांनी लावलेली आहेत तेव्हापासून आत्तापर्यंत. तर इथे बघा काय आहे. हे आहेत आंबे. आमच्या अंगणात जवळपास 4 ते 5 आंब्याची झाडं आहेत, ज्यापैकी 2 आंब्यांना सध्या आंबे लागलेले आहेत. याही आंब्याला आंबे लागलेले आहेत पण कमी आहेत. आणि हा जो माझ्या मागे आंबा दिसतोय हा आता 1-2-3 वर्षात याला पण फळं लागतील. हे बदामचं झाड आहे, हे सुपारीचं झाड आहे आणि या बाजूला पण 2 आंबे आहेत. ही चिमण्यांची घरटी मी 5 वर्षापूर्वी बनवली होती. दरवर्षी या चिमण्या येऊन पिल्लं काढून जातात. आणि इकडे ही लोक तूप बाहेरून विकत घेत नाहीत. ही आहे दुधावरची साय आणि त्याचं होते लोणी आणि याच्यापासून आम्ही तूप बनवतो. तर हॉलच्या बाजूला आहे बेडरूम
ही आहे बेडरूम. ही जुन्या काळातली कपाट आहेत. हे थोडं नंतर घेतलेलं आहे. हे मी लहान असताना ही गाडी मी याच्यावर चिपकवली होती. आज मला घरात सापडला मी लहान असतानाचा फोटो. हा लेफ्ट साइडला मी आहे. बाहेर एवढी झाडं असल्यामुळे घरी वेगवेगळ्या चिमण्यांची नेहमीच ये-जा चालू असते. हे आहेत अगरबत्तीच्या काड्या आणि आता मी या झाडाची पानं तोडणार आहे आणि त्याच्यापासून बनवणार आहे एक पत्रावळी. तर आज आहे अक्षय तृतीया, त्यामुळे आजी आजोबांना नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून पत्रावळी मी बनवली आहे. चला आता मी दाखवतो तुम्हाला माझं गाव. हात पकड रे बाबा, पडशील. तर मित्रांनो, हे होतं माझं घर आणि माझं गाव. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. अशाच येणाऱ्या समोरच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.